मठ्ठा तर सगळेच बनवतात, पण असा आगळा वेगळा मठ्ठा कोणीच बनवत नाही. तर आज आपण बघणार आहोत कैरीचा मठ्ठा, ज्याने मठ्ठ्याची टेस्ट डबल होते. तर मठ्ठा असा पण बनतो हे तुम्हाला माहिती होतं का? अगदी सोपी रेसिपी आहे, पण टेस्ट तर जबरदस्त लागते. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. अर्धा लिटर ताक घेतेय. तुम्ही दह्यापासून ताक तयार करून घेऊ शकता. ताकाबरोबरच 1 ग्लास पाणी घेतेय. आता चांगलं घुसळून घेऊयात. असं घुसळून घेतलं की ताक अगदी स्मूथ आणि क्रीमी तयार होतं. आता इथे आहे नवीन ट्विस्ट, म्हणजेच एक कच्ची कैरी घेतलेली आहे. तर एका कैरीमधील अर्धी कैरी सालीसकट तुकडे करून घेतेय. कैरीचा आंबटपणा जेव्हा ताकात उतरतो तेव्हा मठ्ठा खूप मस्त लागतो. मठ्ठ्यामध्ये तुम्हाला काहीतरी नवीन फ्लेवर पाहिजे ना, तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तुकडे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी बघा आल्याचे 2-3 तुकडे घातलेले आहेत. 2 हिरव्या मिरच्या घातल्यात. 3 ते 4 पुदिन्याची पानं, तसेच 1 चमचा साखर घातली आहे आणि 1 मोठा चमचा भाजलेले जिरे घातलेले आहेत. अगदी बॅलन्स्ड आणि फ्लेवरफुल मठ्ठा तयार होणार आहे. तर आपण हे ग्राइंड करून घेऊयात आणि अशी पेस्ट तयार होते याची. आता यामध्ये 2 पळी ताक घातलंय आणि परत एकदा आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. एकदम बारीक पेस्ट तयार झाली ना, की ही पेस्ट ताकामध्ये डायरेक्ट न टाकता गाळून टाकायची आहे. म्हणजे जे काही साहित्य आपण वापरलेलं होतं त्याचा अर्क ताकामध्ये चांगला उतरतो. तुम्हाला हवं तेवढा अर्क तुम्ही घेऊ शकता आणि आता चांगलं मिक्स करून घेऊयात. ताक असं वर खाली करून घ्या किंवा रवीने घुसळून घ्या. आता यामध्ये आपल्याला घालावं लागेल अर्धा चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा साधं मीठ. फक्त कोथिंबीर राहिली, सगळं साहित्य टाकून झालेलं आहे. तर एकदा आपण रवीने घुसळून घेऊयात. मग कोथिंबीर टाकून परत एकदा आपल्याला घुसळून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. असं घुसळून घेतलं ना, की याची चव सगळीकडे समान पसरते. प्रत्येक घोट टेस्टी लागतो. शिवाय मठ्ठा हा अगदी स्मूथ आणि क्रीमी तयार होतो. अगदी रिफ्रेशिंग थंडगार बनवायचं असेल तर मागवून तुम्ही बर्फाचे खडे घाला. याची चव अगदी बॅलन्स्ड असते. आंबट, गोड, हलकीशी तिखट. आता हा कैरीचा मठ्ठा तयार झालेला आहे. फ्रीजमध्ये थंड करत ठेवा. दुपारच्या जेवणाबरोबर अगदी जबरदस्त लागतो किंवा बाहेरून आला असाल काही रिफ्रेशिंग ड्रिंक पाहिजे तर तुम्ही हे असं बनवून पिऊ शकता. रोज तोच साधा मठ्ठा पिऊन बोर झाला असाल तर हा एक नवीन ट्विस्ट द्या मठ्ठ्याला. अगदी रोज बनवाल तुम्ही, गॅरंटी आहे. त्यामुळे ही रेसिपी सेव्ह करून ठेवा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.